आलू आणि मेथीचा खरपूस असा पराठा. अगदी मस्त आणि खुसखुशीत होतो पराठा. इथे मी 4 मोठे चमचे गव्हाचं पीठ घेतलंय आणि त्याच्यामध्ये पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे बेसन घातलंय. त्याच्यानंतर इथे मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या ठेचून घातल्यात. बारीक भरपूर चिरलेली कोथिंबीर घातली आहे आणि 1 चमचा ओवा घेतलाय, तो मी हातावर रगडून घातलाय. चवीपुरतं मीठ घातलंय. त्याच्यानंतर काही मसाले घालणार आहे. पाव चमचा लाल तिखट घातलंय, हळद घातली आहे पाव चमचापेक्षा पण कमी आहे, धनेपूड आणि जिरेपूड. आणि इथे मी मेथी घेतली आहे. मेथी मी जवळजवळ 1 कप घेतली आहे पूर्ण. आणि इथे तेल घालणार आहे. तेल मी छोटे 3 चमचे घातले. आता हे सगळं आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. मसाले, आलं लसूणची पेस्ट, मिरची, मीठ सगळं व्यवस्थित आधी मिक्स करून घेणार आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता मी ज्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं त्याच भांड्यामध्ये मी पाणी घेतलंय, म्हणजे उरलेला मसाला वाया नाही जाणार. आणि थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घेणार आहे मी. पीठ मळताना जास्त पाणी नाही वापरायचं आहे, कारण की आपण मेथीचा पराठा बनवतोय. मेथीला 10 ते 15 मिनिटांनी स्वतःचं असं पाणी सुटतं म्हणून. माझं पीठ मळून झालेलं आहे. आता इथे आपण सारण तयार करूया. सारणमध्ये मी जास्त मसाले वगैरे नाही वापरले, फक्त बटाटा, कोथिंबीर आणि मीठ. कारण की आपण पीठ मळताना सगळे मसाले घातले होते. बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे. आणि थोडंसं मीठ घातले, म्हणजे चवीपुरतं मीठ घातले. सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करून घेते आणि पराठा तयार करायला घेते. पराठा तयार करताना थोडंसं पीठ लावायचं हाताला पहिले. म्हणजे एक गोळा घेतलाय छोटासा. गॅसवर तवा आधीच तापत ठेवलाय. आता आपण जो उंडा घेतलाय ना, त्याला गोल अशी पारी करून घेऊया, म्हणजे आपण जशी मोदकाला करतो तशी. आणि त्याच्यामध्ये बटाट्याचं जे सारण तयार केलं आहे आपण ते भरून घेणार आहे. तुम्हाला जाड बारीक कसा पराठा हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही पिठाचं प्रमाण घेऊ शकता. थोडंसं पीठ लावते आणि जसं आपण मोदकाच्या कळ्या बंद करतो त्या पद्धतीने हे बंद करून घेणार आहे. आता हे थोडंसं पीठ लावते परत याला आणि डायरेक्ट लाटणं न फिरवता आधी हलगत हाताने दाबून घेणार आहे, म्हणजे सारण छान असं सगळीकडे पसरलं जातं. आता आपण याचा पराठा तयार करायला घेऊया. पराठा भाजताना मीडियम टू हाय फ्लेमवर भाजायचा नेहमी. पराठा लाटून झालेला आहे. आता तो तव्यावर घालून ह्याला दोन्ही साईडने खरपूस असं भाजून घेते. दोन्ही साईडने भाजून झाल्यावर खायला सुद्धा मस्त लागतो.
थोडं थोडं तेल सोडते आणि छान असा भाजून घेते, खरपूस असा. वरची बाजू छान अशी भाजून झालेली आहे माझी. दुसरी बाजू सुद्धा उत्तम झालेली आहे. दाखवते तुम्हाला कसा झालाय तो. तुम्ही बघू शकता अगदी मस्त आणि खरपूस पराठा तयार झालेला आहे. याच पद्धतीने मी बाकीचे सगळे पराठे तयार करून घेते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. इथे मी दह्याबरोबर सर्व केलंय. अशाच रेसिपी पाहण्यासाठी श्री किचनला सबस्क्राईब करा. थँक्यू.